गावच्या वतीने सुंदरसेठ पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी त्या व्यासपीठावरची ही महत्वाची लढाई आपल्या समोर आता आम्ही पेश करतोय. दुसऱ्या हाफ मधली पहिली लढाई कोलिली वर्सेस सांगणार आहोत आपण. सन्माननीय अतुलजी डोंगरे साहेब रजा घेत असताना एक योग पुरुष याचं मला महत्वाचं योगदान आपल्याला लाभलंय. प्रत्येकाचा अनमोल वेळ खर्च इथे केलेला आहे प्रत्येकाने. मग अशीच धुमाळ सरांनी उल्लेख केला की अनमोल वेळ खर्च करून पाहुणे येणं म्हणजे साधी गोष्ट नाही. हल्लीच्या काळामध्ये मित्रांनो माणसांना वेळ नाहीये. आधुनिक युग जितकं जवळ येत चालले तितकी माणसं एकमेकांपासून लांब चाललेत. परंतु टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण एकमेकांना कनेक्टेड आहोत हे महत्वाचं आहे. परंतु जो पूर्वीच्या काही जो सहवास असायचा तो फार कमी झालाय या आधुनिक युगामध्ये. आधीच्या काळामध्ये आपण 8-10 दिवस आधीच कार्यक्रमात जायचो. आपले बोसके घेऊन जायचो, कपडे असायचे, आपलं बरंच काय असायचं. आणि आताच्या काळामध्ये आपण अक्षता पडताना फोन करतो की अरे किती वेळ आहे अक्षता पडायला, तेव्हा आपण वेळेवरती पोहोचत असतो. हे आधीचं युग आहे की ज्ञानेश्वर पाटील साहेब किती वेळ आहे, किती वाजताचा मुहूर्त आहे अक्षता टाकण्याचा, आणि आपण निघून जातो. आपल्या घरातून निघतो, आपली गृहिणी आपल्या सोबत निघते, कारमध्ये बसतो आणि आपण जातो त्या सोहळ्याला, शुभ सोहळ्याला. हे हल्लीचं युग आहे. पण तो कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. बी कनेक्टेड. मागच्या वर्षी मी उल्लेख केला डीपीएलच्या माध्यमातून कनेक्टिंग धामणगाव डीपीएल चौकार, मला आठवलं ते. तर सागर आणि रोशनची जोडी गेली आहे सलामीच्या माध्यमातून आणि बिपिन नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. तुमचं टायमिंग सेट होईल इथे, म्हणजे आम्हाला पंचांनी सुद्धा दर्शवलंय. 1:50 झालेत. आपण अनुमान करतोय की 1:51 पहिला चेंडू पडतोय आणि 51 तुमचं टायमिंग इथे आम्ही इथे नोंदित करतोय. 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. 1:51 पहिला चेंडू पडतोय. आपण सामना खेळताय. आपल्या सामन्याचे स्पर्धेचे आधारस्तंभ ज्ञानेश्वरजी पाटील माजी उपसरपंच धामणगाव यांच्या साक्षीने सामना आता सुरू झालाय. ते पाहत आहेत या सामन्याला. पहिल्या चेंडूपासून पहिला चेंडू मार्गस्थ. समोर स्ट्रायकर फलंदाज सागर. कम्स टू अटॅक बॉलर बिपिन. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर खूपच स्वेअर झालाय. येस, आणि पंचांनी दर्शवलंय सुद्धा. हेमंत तावडे सरांनी हा वाईड आहे. वाईडने सुरुवात केली बॉलर बिपिनने. काहीसा पायामध्ये क्रॅम्प आल्यासारखं वाटतंय बिपिनला. दचकतोय, लचकतोय, तरी सुद्धा खेळतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या क्रिकेटच्या छंदासाठी, आपल्या नावासाठी. जीवाचं रान करणारे खेळाडू आपल्याला आधुनिक काळामध्ये पाहायला मिळतात आणि चांगली गोष्ट आहे. कारण आपल्या टेनिस खेळाला सुगीचे युग आलेलं आहे. चांगले सुवर्ण दिवस आले. पावलाचा वापर करून इथे स्मॅश करायचं होतं, पण तो तिथे फटका फसला बघितला आणि विकेट किपरच्या हातातून चेंडू जसा निसटला तिथे 1 धाव अंकित केली बॅटर सागरने. धावसंख्या 1+1, 1 वाईडने आणि 1 नुकतीच आलेली धाव. 2 धावसंख्या आपण पाहतोय टीम कोलिली संघाची. जय बजरंग कोलिली विरुद्ध जितू 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देपोली. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जात आहे अखंड जगतामध्ये. तब्बल 195 ते 200 देशांमध्ये कुठे पण कोणी कुठल्याही कोपऱ्यामध्ये स्क्रीनवरती पाहू शकतात. अशी टेक्नॉलॉजीचं युग, आधुनिक युग. म्हणून आपलं गल्लीतलं क्रिकेट अगदी दिल्लीच्या बाहेर गेलेलं आहे. लेफ्टी समोर रोशन आहे. रोशनच्या डाव्या बाजूने चेंडू जात असताना माझ्या पाठीमागून आवाज आला. बरोबर त्याने आवाज दिला की वाईड आहे आणि वाईडचा इशारा पंचाचा झालेला आहे. धावसंख्या 3 ने, त्यामध्ये 2 वाईट. अजून लाईन सापडत नाही कारण लेफ्टी समोर आलाय. काहीसे विचलित होत आहेत गोलंदाज बिपिन. पुन्हा एकदा अजून एक वाईट. फार वाईट वेळ इथे येऊ शकते अशा प्रकारची बॉलिंग केली तर देपोलीने. एक दापोली आहे रत्नागिरीमध्ये, मंडणगडच्या पुढे दापोली. सुंदर अगदी तालुका आहे दापोली रत्नागिरीमध्ये. आपण जर मुरुड जंजिराकडे जात असाल, चिपळूणच्या अलीकडे, गुहागरच्या अलीकडे, इथे फुलं येत होता. स्विंगिंग डिलिव्हरी काहीसा पायाला आदळला की बॅटला पंच दर्शवतील. एकदा कंप्लीट केली. लेग बायचा इशारा हेमंत सरांचा. आणि धावसंख्या 1 ने ते फुलत असताना जय बजरंग कोलिली संघाची बिनबाद 5 वर 5 धावा धाव फलकावर. या पुढीलचा सामना असेल छोटा 11 महापोली विरुद्ध आई गावदेवी वाघवेली ब. आपण सज्ज रहा. यावेळेला पुलचा परिचय होता. बॅकफुटला गेला पण तो फटका बनला नाहीये. झेल बनला होता, त्याला झेलता आलं नाहीये. झेल सोडलेला आहे. शॉर्ट कव्हरचा फिल्डर वेगाने गेला किती, आणि त्याने अगदी शर्तीचे प्रयत्न केले. मंदार नावाचा फिल्डर तिथे प्रयत्न करत होता.
12वे खेळाडूचे लक्ष पाहिजे तो आम्हाला जरा नावं सांगण्यास. त्यांनी कॅप्टनला विनंती की आपले 12वे खेळाडू असे पकडा की त्यांनी मोबाईल बाजूला ठेवून लक्ष दिलं पाहिजे धावसंख्या 6 तरच आम्ही फिल्डरांची नावं घेऊ शकतो. अन्यथा फिल्डर बॉलर असंच बोलणार. इथे बॉलर बिपिनने सुंदर अगदी डॉट काढला बघितला आपण. 6 धावसंख्या थांबले. वेगाचा वापर चांगला करतो पण ते टप्पा अजून सुद्धा पद्धतीने हँडल करता येत नाहीये. अचूक टप्पा नियंत्रित करता येत नाहीये. राऊंड विकेट झाला. क्लाइम बॉल वा क्लेवर बॉलिंग फर्निचर डिस्ट्रॉइड फलंदाज बाद. उपसरपंच साहेब तसेच सुंदर सेठ पाटील साहेब फार मोठे व्यक्तिमत्व आणि त्यांचा दबदबा परिसरामध्ये. सन्माननीय पाहुणे साईनाजी पाटील धामणगावचे समाजसेवक आम्ही आपणास विनंती करतो आपण यायचं आणि आमचे भाऊजी शेंडे सुद्धा येत आहेत. 9113 वेलकम सुस्वागतम. धावसंख्या 6 असताना विकेटचं पतन झालं. पहिलं षटक इथे समाप्त नाही झालं अजून कारण बरेचसे वाईट टाकले गेलेत. 3 वाईट पडलेत तब्बल या षटकामध्ये. नवीन बॅटर आलाय धनेश इन 3. 1 डाऊन बॅट्समन जागा बनवतोय. खूपच सफल झाला. तितकाच वेगाने चेंडूला काढलं. बीपीने पाहिलं की धनेश बाहेर निघतो आणि स्टिकच्या वरून चेंडू वेगाने गेला होता. टप्पा गुड लेनच्या आसपास टाकला आणि नियंत्रित गोलंदाजी दाखवली. शेवटच्या चेंडूमध्ये कमबॅक केलं बॉलर बिपिनने. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती मित्रांनो आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे जे बजरंग कोलिली संघाची 1 गडी बाद 6 6 ऑन द बोर्ड. साईनाजी पाटील साहेब या आपण आम्हाला दिसतायत. आमच्या कॅमेरामॅनला दिसतायत. आमच्या आयोजकांना सुद्धा दिसतायत. आपल्याला विनंती आहे आपण या आणि असं नसतं आपल्या सरपंच उपसरपंच साहेबांच्या बाजूला येऊन बसा. तुमचा हा मान सन्मान आहे. या परिसरातील सर्व समाजसेवक ज्येष्ठ नागरिक सदस्य मंडळी समाजसेवक सर्वांनी यायचे. आपली स्पर्धा आहे आणि हे स्टेज आपल्या सुशोभित करायचं आहे. प्रत्येकाला मान सन्मान आम्ही इथे या देतोय धामणगावच्या वतीने. 4 दिवसापूर्वी मला एक कॉल आलेला बहुतेक इथे एक स्पर्धा 40 चेक झाली. भावेशचा कॉल आला होता की सर येता का फायनलला. पण आम्ही मुरबाडकडे होतो तिकडे स्पर्धा घेतली होती. फायनलचा दिवस होता त्यामुळे येऊ शकलो नाही. ते म्हणाले की सर धामणगावचे सर्व तुमची आठवण करतात. धन्यवाद त्यासाठी भावेश की आपलं आमच्यावरचं प्रेम असंच कायम राहू द्या. तर नवीन षटकासाठी गोलंदाज अक्षय सज्ज झालाय. अक्षयला सीधी साधी कामगिरी करून चालणार नाही. अक्षय दडपण टाकावं लागेल. मस्त कमबॅक केलं. बीपीने वाईट टाकून सुद्धा 6 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये अक्षय तसं पाहता खराब फटके मारण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजे कोहलीच्या बॅटरकडून. तेच कारण ठरलं की त्या षटकामध्ये जास्त धावा वेचता आल्या नाहीयेत. या षटकात बघायचं आपण पहिला चेंडू उर्ध विकेट लेफ्टीसाठी. तिथे शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न होता. 1 नंबरचा फिल्डर बघा तिथे जातोय. त्याचं नाव ऋतिक दिसतंय. निकेश आहे. निकेशने कव्हर केलं आणि धावसंख्या सुद्धा एक कव्हर केली तिथे दोन्ही बॅटरने. धनेश मैदानामध्ये आहे आणि गणेश आहे. चांगलं नाव आहे गणेश. गणपती बाप्पाचं नाव आहे. आडवा झाला तिथे आणि लाऊड अपील फुल टॉस प्लम डिलिव्हरी. एलबीडब्ल्यू बाद. सेकंड विकेट डाऊन. डीजे गाणी मस्त घेऊन आलेत परंतु ठेका चांगला आणि रंग भरतोय गाण्यामध्ये. अगदी तरारे चांगले आहेत आणि तरबेज गाणी आहेत. उत्साहवर्धक गाणी आहेत. इथे सामन्याचा उत्साह वाढला त्याचं कारण की उत्साहवर्धक विकेटची प्राप्ती केली बॉलर अक्षयने. भन्नाट वेगाने पेसर होता तो. लोअर फुल टॉस फास्टर 1 तो धडकला पायांवरती आणि हेमंत तावडे सरांनी बरोबर पकडलं. खिंडीमध्ये कात्रीमध्ये पकडला. सापडला गेला बॅटर जो होता रोशन नावाचा. परतत असताना डगआउटमध्ये चिन्मय येतोय.
गणेशच्या सोबतीला 2 गडी बाद. धावसंख्या 7 वरती आपण पाहत आहे कोलिली संघाची. कोहलीच्या कर्णधाराने सुद्धा अगदी अक्षरशः दर्शन घेतलं. अगदी भारावून आलो होतो की जेव्हा त्यांनी मान्यचं सुद्धा दर्शन घेतलं. काय संस्कृती आहे बघा. आणि ही छाप आहे आई वडिलांची संस्काराची छाप आहे. इथे एक चांगली छाप टाकतोय गोलंदाज अक्षय नावाचा स्विंगिंग यॉर्कर. पंच सुद्धा अगदी भारावून गेलेत ह्या गोलंदाजीला म्हणू शकतो आपण. अचूक टप्पा नियंत्रित करतोय. जसं बीपीने सुरुवात केली वाईडने पुढे त्यानंतर कमबॅक केलं आणि तशी चुकी न करता मस्त पहिल्या चेंडूपासून अक्षयने लाईन आणि लेंथ मेंटेन केली आपल्या देपोली संघासाठी. जेपोली नाव आलं देपोली. पुन्हा एकदा आडवा झाला. क्रॉस लाईन जातोय वारंवार बॅटर. मेरिटनुसार खेळणं गरजेचं असतं. चांगला बॅटर बनायचं असेल तर तुम्हाला चेंडूचं मेरिट कुठल्या गुणवत्तेचा चेंडू आहे कुठल्या मेरिटचा आहे तो वाचता आला पाहिजे. तसं तुमचं शफलिंग तुमची हालचाल तुमच्या पायांचा वापर तुमचं शॉट सिलेक्शन तुमची नजर तुमचं टायमिंग हे तुम्हाला प्रॅक्टिसमध्येच करायचं असतं. अंधाधुंदी तुम्ही असा गोळीबार नाही करू शकत. तुमची गोळी लागणार नाही नेम होणार नाहीये. टर्न केला चेंडू. आपण एकदा जागा बदलली होती तिथे जागा बनवली होती. आडवा झाला होता परंतु ॲक्रॉस द लाईन तिथे डाव होत असताना बघा कायसा फनी मोमेंट तिथे फिल्डर तयार करतोय परेश नावाचा. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या अजून दुहेरी अंकात जात नाहीये. 9 वरती थांबलीये कोलिली संघाची. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये छोट्या 11 महापोली विरुद्ध आई गावदे वाघिवली ब. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय ओव्हर द विकेट. रिलीज ऑफ द डिलिव्हरी. सुंदर चेंडू. वा बहारदार लेंथ आणि लाईन. टप्पा अचूक अगदी अलीकडे गुड लाईनचा टप्पा पडला. काहीसा स्विंग झाला. विकेट किपर मस्त कामगिरी करतोय. अशा प्रकारची जर जोडतोड असेल एकमेकांना सहकार्य असेल तर चांगला बॉलर फिल्डिंगच्या जीवावरती मोठमोठे सामने पलटवू शकतो. इथे मस्त बॉलिंग केली. इथे या ठिकाणी 3 धावा खर्च केला अक्षयने. एक गडी बाद सुद्धा केला. आधीच्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. अशा प्रकारे 9 धावा आल्या 2 गडी बाद 2 षटकानंतर. जय बजरंग कोलिली संघाची धावसंख्या फार कमी आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये निदान 24 धावा तरी ठोकावे लागतील जर जेणेकरून तुमचा संघ चांगला फायटिंग देऊ शकतो. डिंग्स ब्रेक मैदानामध्ये 2 मिनिटाचे डिंग्स ब्रेक आहे. 2 मिनिटं लागणार नाही. आपण देऊ डीजेला 1 मिनिटाची संधी. डीजे कम ऑन यू कॅन प्ले. तर पाहिलं आपण प्रेक्षकांनो की 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 उभी केलेली आहे वालिवली संघाने. ज्यांना बॅटिंगसाठी निमंत्रित केलं कोलिली माफ करा वालिवलीच येतं कारण आमची बदलापूर वालिवली साई वालिवली आणि वाघविली पण सुद्धा बघितले मी नुकतंच. मुरबाडकडे सुद्धा वाघविली आहे. ही इकडची वाघविली आहे वाघविली ब. अनेक नावांची गावं आहेत. आणि टायमिंग तुम्हाला सांगतो की तुमचं 11वा मिनिट सुरू झालाय. लक्षात घ्या. तसं बघितलं तर व्यवस्थित आहे. ओव्हर रेट बघितला तर. तिसरं षटक सुरू करतोय गोलंदाज. पॉज घेऊन रिलीज करतोय. अगदी तिथे पॉज घेतला आणि रिलीजिंग छान होतं परंतु टप्पा नियंत्रण नव्हतं. अगदी स्वेर मारा घोषित झाला. पहिला जयेशचा हा वाईडचा इशारा. गोलंदाज जयेश धावसंख्या 10 वर. हळूहळू येतो बघा. अगदी त्याचा अनऑर्थोडॉक्स स्टाईल आहे बॉलिंगची. अगदी वेगाने पुन्हा एकदा पॉज घेतो आणि हा वेगळा स्टाईलचा चेंडू होता. इथे फुलं लेत वापरायचा प्रयत्न. बॅटाने पॅडच्या मध्ये धडकला. तिथे अगदी ठसन देत असताना एकमेकांना असं पाहतोय. फिल्डर सुद्धा ठसन देत आहेत नेम करण्यासाठी. हे दिसलं पाहिजे. तुमची शर्यत दिसली पाहिजे. झुंज दिसली पाहिजे मैदानामध्ये. प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं तुमचं फायटिंग स्पिरिट दाखवलं पाहिजे. तो प्रयत्न करतायत देपोलीचे सर्व खेळाडू. सागर स्ट्राईकला आहे. फुल टचला उडवला आउट साईडला फील्डच्या चेंडूच्या खाली आणि झेल टिपला जातो. बिपिनच्या हातामध्ये झेल विसावलाय. नोचा इशारा. फलंदाज बाद होणार नाहीये. आय थिंक तिथे ओव्हर स्टेप नो. बीमर नाहीये तर ओव्हर स्टेप नो आहे. मित्रांनो बघा हे क्रिकेट काय काय दाखवते. म्हणून या खेळाला अगदी
सरड्याच्या पेक्षा जास्त रंग बदलू खेळ म्हटलं जातं. हा खेळ म्हणजे इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडतील इतका रंग बदलू खेळ म्हणजे क्रिकेट. बरोबर ना मात्र साहेब? बरोबर. आणि इथे विकेट मिळणार नाहीये. ओ स्टेप नो दिलाय पंचांनी आणि रनआउट झालाय. रनआउट झालाय पण तो झेल बाद झाला नाहीये. दुसरी संधी मिळाली ती संधीचं सोनं केलं देपोलीने. पण तो फटका छान होता, झेल सुद्धा मस्त होता. एक चेंडू जास्त टाकावा लागेल पण विकेट मिळाली ती कशी का होईना विकेट मिळाली हे महत्वाचं झालं. सांघिक यश प्राप्त झालं. पुढचा फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट येणारा चेंडू सुपर हिट फ्री हिट. फुल टॉस चेंडूच्या खाली घुसून फटका मारलाय कसून चेंडू झालाय जंगलामध्ये घुसून चौकार 4. कारण सागर ओपनिंगला आला होता आणि आपण बघितलं की त्याची आता बॅट तळपू लागलीये. ऊन सुद्धा तापलंय, सूर्यदेवता तप्त झालीये, मैदान तापलंय, क्रिकेट तापलंय, स्पर्धा तापलीये. जेपी चषक 2025 आणि आमचे शांत असलेले सन्मानी आधारस्तंभ धनुष्यजी पाटील माजी उपसरपंच त्यांची शांत मुद्रा नेहमी असते. त्यांच्या डोक्यात नेहमी बर्फ असतं, जिभेवरती साखर घेऊन ते फिरतायत आणि म्हणून त्यांना अनेक लोक पसंत करतात. ज्याने अनेक माणसं जोडलेत आणि त्या जोडणीच्या कारणाने अनेक त्यांना सहकारी सुद्धा लाभलेत. आपण बघितलं की या ठिकाणी ओमकार वडपेची जोडी सुद्धा आली होती. जोडी नव्हे तर पूर्ण ग्रुप आला होते. इथे फक्त नच केलंय, दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केलं, दिशा दिली कव्हर पॉइंटला सिंगलसाठी. समजदार दाखवली बॅटरनी. इट इज सेन्सेसलेस टफ असं म्हणू शकतो आपण. सेन्सिबल क्रिकेट, हारागिरी करत नाही. बॅटरला माहिती की आपला विकेट राखून खेळायचं आहे. आधीच्या फटक्यामध्ये मला चौकार आलाय, मला माझी विकेट राखून खेळायचं आहे. जसं सत्यवान सावित्रीने सत्यवानसाठी सिंदूर राखलं होतं. सत्यवान आपला त्यांचा हजबंड, नवऱ्यासाठी सिंदूर राखणं फार महत्वाचं असतं. कुठल्या पण संकटामध्ये उडी घेण्याची हिंमत लागते. आपल्या सावित्रीची इथे उडी घेतली, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह ऑन द बीड विकेट देअर. पंच दर्शवतील विदर इट 6 or 4 सांगतीलच आम्हाला. थांबा चौकार. शेटिन बॅक आणि व्हाईट शॉट. वा, तिथे तो चौकाराला धावसंख्या 12 12 ऑन द बोर्ड. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह होता, सुंदर फटका. धावसंख्या फुलच असताना 12+ होणार आहे. आमचे करण सांगतीलच. त्यांचे ऍडिशन बाकी होतं, तेच म्हटलं कसं काय झालं. 21 धावसंख्या आहे, उलट झालं. 12च्या 21 धावसंख्या. प्रिन्स मूव्हीज आम्हाला या ठिकाणी एका बाजूला सहाय्य करतायत. त्यांची सुद्धा मेहनत या स्पर्धेला थेट प्रक्षेपित करण्यासाठी. आक्रमक झाले फलंदाज, वेळ होती, फुल टॉसला आडवा झाला, तिथे ऑप्टिकच्या बाहेर टप्पा होता. पंच पाहतात विकेट किपरने चेंडू सोडलाय, त्या एकदा प्राप्त झाली आणि पंच 22चा इशारा करत असताना एक धाव जोडली जाते 22च्या रूपामध्ये. धावसंख्या 22 वर कोलिवली संघाची. एक कोलिवली उंबरड्याकडे आहे, ही कोलिवली इकडची आहे, ही सुद्धा मला माहिती मिळाली आहे. कधी आमची मिस्टेक होत असते. अनेक नावांचे अनेक गाव आहेत, वडवली अनेक आहेत, निंबोली आमच्या, मी निंबोलीचा आहे, तो गुरवलीचा, इकडे बिनार निंबोली आहे. धावसंख्या इथे 23 वर. लॉफ्टेड स्टेट डावचा प्रयत्न होता, लॉंग ऑफ तिथे आहे, थोडस दूर होती, झेल कॅरी होणार नाहीये. एका टप्प्याने कव्हर करतोय, फेकी करेपर्यंत फेकी स्लो होती आणि तितक्या दमदार वेगाने इथे 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना आता सांगतात मला करणगुळी 24 वर. आधी आम्ही 23 बोललो गेलो बहुतेक, परंतु 22 अधिक 2 म्हणजे 24 धावा झालेत आता धावफलकावर. 24 ऑन द बोर्ड. आमच्या व्यासपीठावरती सर्व आयोजक मंडळ काही कमी तर नाही ना याची चर्चा करत असताना, कारण स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे. अजून यानंतर पुढची स्पर्धा, पुढे अजून स्पर्धा 2.5 दिवस चालणार आहे. 4 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. जय पारधी बाबा चषक 2025-26 25च्या या वर्षाच्या सरते शेवटी ही स्पर्धा आणि 16 मिनिटं होऊन गेली. त्याच्यामुळे तुमचा आता एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. पंच
एक अतिरिक्त फिल्डर तुम्ही आतमध्ये घ्या दिपोली संघाचा. 16.25 मिनिटं लावली तुम्ही, परंतु मध्ये ड्रिंक्स ब्रेक होता सर, तर तुम्ही ठरवा काय करायचं. स्टॉप केलेला नक्की सर, घ्या सर आतमध्ये घ्या घ्या, कारण प्रत्येकासाठी गरजेचं आहे, कोणावरती आपण अन्याय नाही करत, प्रत्येकाला शिस्त लागण्यासाठी आणि आपला स्पर्धेचा मोमेंटवर राखण्यासाठी. या आपले 40Pचा संघ सांगून चालला की सर आम्ही पुन्हा येतो, या तुमचं स्वागत असेल. धावसंख्या 24 वरती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती. ह्या षटकामध्ये करणजी 15 धावा आल्या. बापरे, चांगला इथे अगदी फटकेबाजी झाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 9 धावा झाल्या होत्या. तसं पाहता 8.0चा वेग आतापर्यंत आहे. ह्याच वेगाने जर धावसंख्या पुढे गेली तर 32च्या आसपास पल्ला गाठेल कोलिवली संघ. जय बजरंग कोलिवली विरुद्ध जितू 11 जे आई गावदेवी देपोली, असा इथे हा सामना सुरू आहे. टॉस साठी येऊन थांबा मित्रा. छोट्या 11 महापुलीचा कॅप्टन आणि आई गावदेवी वाघवेली बीचा कॅप्टन. आणि या शेवटच्या षटकासाठी गोलंदाज जयेश सज्ज झाला. अगदी लॉंग रनअप आहे त्याचं बघा. निशान आहे, निशान. जयेश तर झालं. बॅटची करा, विकेट कीपर इसे कनाडेमध्ये झेल टिपलाय, कॉट बिहाइंड, साफ डिस्मिसल. चेंडू बाउन्स सुद्धा झाला, काही राईज झाला आणि आउट स्विंगर होता. लेग कटरचा प्रयत्न केला आणि त्या कटर मध्ये आधी फसवलं गोलंदाज निशानने. शांतता निर्माण केली, थांबवलं बॅटरला आणि सुनीलने एकदा अटेम्प्ट मध्ये निसटता झेल पुन्हा एकदा पकडला आणि आपल्या संघाला महत्वाचा झेल बाद करून दिला. कारण षटक शेवटचा असणार या षटकामध्ये आतिषबाजी होणार तो प्रयत्न केला होता बॅटरने, पण त्या प्रयत्नामध्ये असफल ठरला. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून बाद झाला. नवीन बॅटर गेलाय जितेंद्र. धर्मेंद्र गेले, जितेंद्र आले. धावसंख्या 24 वर. डाव्या श्रीच्या बाजूने जात असताना बाहेर जातो असं सांगत असताना पंच वाईटचा इशारा करतायत. धर्मेंद्रने सुद्धा भारतीय सिने सृष्टीसाठी फार मोठं मोलाचं योगदान दिलं. फार मोठी संपत्ती सोडून गेले. शोले पासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. हेमा मालिनी सारखी स्वप्न सुंदरी जी त्यांची गृहिणी होती, अर्धांगिनी होती, अजून आहे. फुल टॉस इथे अगदी उडवता आला नाही, पण वेगात जातोय जबरदस्त सुसार वेगाने. तितक्याच वेगाने तिथे बीपीने कव्हर केला चेंडू. पैकी करे पण 2 धावा पूर्ण झाल्या. वेगवान रनिंग बिट द विकेट, व्हेरी गुड. 2 धावा आपल्या संघासाठी जोडतायत हे दोन्ही बॅटर जय बजरंग कोलिवलीचे. धावसंख्या दोन्ही फुलत असताना इथे 27 वरती 27. जितेंद्रच्या बॅट मधून 2 धावा आल्या. पुन्हा एकदा सामना करेल जितेंद्र. निशांचा ओव्हर द विकेट जातोय. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पुल केलाय. पॉवरफुल असेल की अनसक्सेसफुल असेल. बिपिन रिझल्ट टिपलाय. व्हॉट अ कॅच टेकन फ्रॉम बिपिन. फलंदाज बाद. पडलं फटक्याचा आकार आपण ज्याला म्हणतो, आकार तुम्हाला टायमिंग नुसार साधता येतो. धावसंख्या 27 असताना बिपिनने झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला. समीर आलाय नवीन बॅटर. फुल टॉस इथे बीमर घोषित झाला आधीच पंचांकडून. विकेट किपर बीट झाले. चेंडू बीमर असेल, पुढचा फ्रीट असणार आहे. परवणी मिळाली हात खोलण्याची पूर्णपणे सुवर्ण संधी इथे चालून आलेली आहे बॅटरसाठी. 9+1 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 29 वर पाहतोय आपण कोलिवली संघाची. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो, परंतु जो संधीचं सोनं करतो ना तो खरा विजेता असतो या जगतामध्ये. मग कुठलाही पटेल असो, जीवनाचं पटेल असो, कुठला खेळ असो, क्रिकेटचा खेळ असो, संधीचं सोनं करायचं आहे. केलंय सुद्धा नाही. फटक्यामध्ये दम नाहीये. विकेट किपर झेल टिपलाय. बाद मिळणार नाही. 1 धाव कंप्लीट झाली. फक्त रनआउट मिळू शकला असतं.
फुल टॉस मिळाला आमचे. धावसंख्या 30 वर. समीर आला मैदानामध्ये. शेवटचे षटक सुरू असताना निशान नावाचा गोलंदाज आहे. कशी विकेट आहेत त्यांच्या कशी सुरू झाली आहे. हो सोडून दिलाय विकेट किपर सुद्धा. बघा तिथे स्किड झालाय फलंदाज. स्लाइड होता बॅट सुटली परंतु मी माझं लक्ष गाठणार. वाईटचा इशारा. वाईट +1. 2 धावा जोडले जातात मित्रांनो. मॅच बनू पाहते. मॅच बनेल. फायटिंग स्कोर निर्माण होऊ पाहतोय. 30च्या पार पल्ला गेलाय. धावसंख्या 32 वरती पाहता पाहता पहिल्या 2 षटकामध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या गेल्या आणि 24 धावा होत्या 3 षटकामध्ये. परंतु या षटकाच्या अंती आपल्याला बघायचं किती धावा असतील अजून. इथे मला करण गुळी सांगतात 1 चेंडू शिल्लक आहे की 2 शिल्लक आहेत. कारण एक बिमर पण टाकला गेलाय. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड लास्ट डिलिव्हरी निशांची आपली दिली. ओ माय गॉड गेला तारीवाडी केंद्राकडे. तिथे अगदी असुसलेला होता. तहानलेला होता. षटकार. धावा बनवल्या मित्रा. मस्त सुगंधित केला धाव फलक. 38 धावसंख्या. फायटिंग स्कोर निर्माण झालाय. मी मगाशी उल्लेख केला सकाळपासून सांगतोय कुठल्या पण कॉमेंट्रीमध्ये सांगतो की 10चा पल्ला गाठलाच पाहिजे प्रति षटक. चेंडू द्या पटकन. चेंडू द्या पटकन. चेंडू कसाही गेला नवीन मिळणार आहे. धावसंख्या 38 वरती मित्रांनो. 38 लास्ट टू गो. या चेंडूमध्ये 2 आली 1 आली तरी पण चालणार आहे. 40चं टार्गेट द्या. 40+ टार्गेट द्या. फायटिंग करा देपोली संघच्या अगेन्स्ट. ही महत्वाची असेल. फायटिंग स्कोर निर्माण केलाय. पाहता पाहता षटकामध्ये अगदी धावसंख्या सुगंधित केली. मी तर म्हणतो की जयश्वतीचे आक्रमण केलं. 15 धावा त्यांनी ज्या खर्च केल्या तिथेच पूर्णपणे या ठिकाणी बॅटरला चान्स मिळाली. त्यांचा आत्मविश्वास वाढला गेला आणि त्या कारणाने धावसंख्या सुद्धा वाढली गेली आहे. हा तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जात असतो मित्रांनो. चेंडू पटकन देत जा प्लीज आमचे मंडळ. आधीच सांगितलं मी कारण आपण कॉमेंट्री करतोय लाईव्ह मध्ये. वारंवार आपण तेच बोलू शकत नाही की कुठल्याही पद्धतीने चेंडू गेला हरवला की पटकन नवीन चेंडू तुम्हाला घ्यायचा आहे आणि नवीनच मिळणार आहे. पंचांकडे एक एक्स्ट्रा सर चेंडू तुम्ही ठेवून द्या तुमच्या खिशामध्ये. असतील तुमचे खिशे तेवढे मोठे तर पंचांकडे 2 किंवा 3 चेंडू असू द्या तरी चालेल जेणेकरून आपला खेळ थांबणार नाहीये. धावसंख्या 38 वरती. मस्त फटका सजवला. फेकून दिला होता लॉंग लेगच्या वरून. अगदी दूर गगन की छाव में. तिकडे छाव मध्ये बसलेत आमचे अनेक बघा प्रेक्षक. हौशे गौसे नवशे मजा घेत आहेत क्रिकेटची पण आणि अजून पण मजा घेतात दुपारची. तप्त झाले मैदान. तापले स्पर्धा. निशांचा हा चेंडू पुन्हा त्या दिशेत टर्न केला. मस्त टर्न केलाय. जागा बनवली. चेंडू फिरवलंय. वेगाने फिल्डर होतोय. एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्याचा मानस आहे आणि रनिंग बिट विकेट सुंदर असताना तिथे पंचाने तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. एक कंप्लीट झाली आहे परंतु तिथे पंचाचा सॉफ्ट सिग्नल तिथे विकेट आहे बाद. ते चेक केलं जाईल. पंच या. हॅरी सर या. आमचं आयोजन समिती पाहतील. इथे चेक केलं जाईल की किती धावा आपण देऊ शकतो कारण जर तिथे विकेट असेल तर एकच धावा असेल. पुढच्या धावा जोडल्या जाणार नाहीत. या चेंडूच्या आधीची धावसंख्या होते 38 ना करेक्ट. 38 होत्या. येस आपण करेक्शन करू अपडेट करू. फलंदाज सेकंड रन काढतानाच आउट आहे त्याच्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या 39 40चं टार्गेट. सागर तिथे आउट झालाय.
सेकंड धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये. बघा काय शिस्त आहे बघा. कोलिवली संघाची सुंदर यार. कॅप्टन पुढे बघा. तिथे धावसंख्या 39 निर्माण केली आणि टार्गेट ठेवले जितू इलेव्हन आई गावदेवी देपोली संघापुढे 40 धावांचं जय बजरंग कोलिवली संघाने. म्हणजे 24 चेंडू मध्ये देपोली संघाला 40 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. तर या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल जितू इलेव्हन आई गावदेवी देपोली संघ की जय बजरंग कोलिवली संघ 19 धावांचं संरक्षण करेल हे आपल्याला ऐकवतील मित्रांनो. कॉमेंट्री बॉक्स मधून आपले कॉम्प्युटर समालोचक वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर ऑफ भिवंडी एरिया ठाणा परिसर म्हणू शकतो आपण ठाणा जिल्हा ज्यांना ओळखतोय अगदी त्यांच्या ऐतिहासिक कॉमेंट्रीच्या माध्यमातून त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचं अगदी आकडे आहेत त्यांच्याकडे. अनेक रेकॉर्ड्स आहेत. अनेक त्यांची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत रेकॉर्ड्स मध्ये. असे समालोचक आपल्यामध्ये असतील सुभाष धुमाळ सर या इनिंग मध्ये. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज कारवे सर. यानंतर सामना दोन्ही संघाने आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. मापुली संघाचा संघनायक आणि वाघोली ब संघाचा संघनायक. वाघोली विपक्ष मापुली पुढील सामना असणार आहे. छोट्या इलेव्हन मापुली विपक्ष आई गावदेवी वाघोली ब हा नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल. जर संघ नायक लेट उशीर करतात तर त्या संघांना पेनल्टी दिली जाईल. कारण आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्ट करायचं होतं मात्र अजूनही रिपोर्ट केला गेलेला नाही. तर बोलू आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. 40 धावांचं लक्ष आहे. मापुली संघाने आपण त्वरित टॉससाठी संपर्क साधायचा आहे. छोट्या इलेव्हन मापुली फक्त आपण शॉर्ट मध्ये टॉस करणार आहोत. श्रीकांत पाटील जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस इथं करणार आहोत. फक्त निर्णय आपण जाणून घेणार आहोत कारण एका बाजूला सामना सुरू आहे. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला आपण पाहतोय संदीप स्मृती, दुसऱ्या बाजूला जेबी चषक. जेबी चषक मापुली संघाचा कॉल होता मात्र वाघोली संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. तर लगेच आपण सामन्याकडे बोलूया. सामना सुरू होईल. नेक्स्ट मॅच वाघोली विपक्ष मापुली या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले वाघोली ब संघाच्या संघनायकाने. चाळीस धावांचा आव्हान आहे आपण पाहतोय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल छोट्या इलेव्हन मापुली विपक्ष ऐकवती वाघोली बी या दोन संघामध्ये. वाघोली संघाच्या संघाने टॉस जिंकलेला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग सुरू असलेल्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. कोलिवली विपक्ष देपोली या दोन संघामधील सामना. इथे मात्र आपण पाहतो जोरदार अपील आणि येस पंचांच्या निर्णयांची वाट न पाहता नक्कीच तंबूची वाट पकडलेली आहे ती आपण पाहतो फलंदाजीने खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. पंचाने ती गोष्ट समजली होती मात्र फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नक्कीच आपण बघूया फलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण पंचांच्या निर्णयाची कुठली वाट न पाहता
त्यांनी त्या तंबूची वाट धाडलेली आहे. पहिला फलंदाज आई गावदेवी देपोली संघाचा बाद होताना परेश यष्टांच्या मागे वैभव यांनी तो झेल पकडला होता. सरासरीचा विचार केला तर बरोबर 10.00 सरासरी प्रति षटकामागे धावा देपोली संघाला करावे लागतील, कारण 40 धावांचं लक्ष आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर 39 धावा कोलिली संघाने आपल्या धावपलीकडे जोडलेल्या आहेत आणि 40 धावांचं आव्हान इथं मात्र ठेवलेलं ते आई गावदेवी देपोली या संघासमोर. गोलंदाजचा बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो गणेश स्विंग आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पहिले षटक मार्गस्थ पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गणेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकाला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा अपील केला जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा बोर्ड आकाशाकडे, फलंदाज बाद होतोय, दुसरा हातरा बसतो. देपोली 18 क्रमांकाची जर्सी आपण बघूया किंग कोहली याचा जर्सी क्रमांक सध्या पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहतोय डोमेस्टिक क्रिकेटमध्ये किंग कोहली आणि हिटमॅनने शतकी झळकावण्याचा विक्रम केलेला आहे. चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळालेली आहे आणि खरं तर टीम इंडियासाठी 50-50च्या विश्वचषकासाठी हे शुभ संकेत आहेत, कारण दोन्ही फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. जयेश न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिक आहे, मात्र शतक्षक दूर आहे. पॉइंट रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत पकडला जाईल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 2 वर. डलमलीत सुरुवात आपण बघतोय देपोली संघाची, कारण 40 धावांचं लक्ष आणि ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती त्याप्रमाणे पावसाच्या षटकामध्ये त्यांना सुरुवात करता आली नाही, कारण 2 फलंदाज आपण बघितलं तर माघारी परतलेले आहेत. परेश आणि नयन, सध्या जयेश आणि अक्षय जोडी मैदानामध्ये. गणेश बॉलिंग ड्रायव्हर आपण सुरू असलेला सामना पद्धती जयबजरंग कोहली विपक्ष आई गावदेवी देपोली या दोन संघांमधील 40 लक्षाचा पाठलाग करताना देपोली संघ पाहायला मिळत आहे. इथे मात्र लॉब खेळ लॉफ्टेड फटका चेंडू निघून जातोय सीमा पार लॉंग ऑन रिझन मधून पाहून पंचाचा काय इशारा होतोय. चौकार की षटकार, 1 बाउंड चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आई गावदेवी देपोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 6 धावा. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे देपोली संघाला विजयासाठी. पॉटच्या षटकानंतर दुसऱ्या षटकामध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषिकेश येतोय. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. जय पारदे बाबा स्पोर्ट्स क्लब धामणगाव आयोजित जेपी चषक 25-26 दिमागदार आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हो करण्याचा प्रयत्न रायझिंग आणि सरप्रायझिंग मात्र पंच इशारा करतात वाईटचा, कारण रिच पासून दूर आपण बघतोय आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा इथून पंचाकडून दिला जातोय.
गोलंदाजाला. हा निर्धाव चेंडू आपण बघतो, एका बाउन्सरचा वापर इथं मात्र गोलंदाजाने केलेला आहे. इथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणखीन एक हादरा बसतो इथं मात्र देपोळे या संघाला. करा आपण पाहतो या 3 फलंदाज बाद झाले. संघाची धावसंख्या समोर पाहायला मिळते फक्त 7 धावा. 33 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये या निकेश येतोय. सामना करेल गोलंदाजाचा. इथे पोहोचलेल्या चेंडूला मिश्रामिक फटका, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडू खाली आणि आणखी एक फलंदाज बाद होताना इथे मात्र आपण पाहतो आणखी एक हादरा देपोळे संघाला. न्यू बॅटर बिपिन आता मैदानामध्ये या पाहायला मिळतोय. 4 फलंदाज बाद झाले. संघाची धावसंख्या स्थिर आहे 7 वर पूर्णपणे घात होताना आपण पाहतोय, कारण बिनचे 4 फलंदाज इथे मात्र गावदेवी देपोळे संघाने गमावले आहेत. आणि थोडीशी आपण पाहतोय नाजूक स्थिती सध्या देपोळे संघाची पाहायला मिळते. इथून एखादा फलंदाज अँकर रोल निभावावा लागेल, जो संघाचे नक्कीच बिकट अवस्था झालेली आहे. ते बिकट अवस्थेतून संघाला बाहेर काढावं लागेल. इथे मध्ये अपरकटचा अंदाज, हा फटका देखील फसलेला पॉइंट मध्ये त्यात झेल मात्र ड्रॉप केला जातो. या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण पाहतो या झेल घेण्याचा प्रयत्न मात्र झेल धरतीला दान जीवदान मिळतो फलंदाज बिपिन याला. या जीवदानाचा फायदा उचलून बिपिन स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघाची धावसंख्या पोहोचत होते 8 वर. ऋषिकेश राटा मोडतो स्टंप, बॅकवर्ड जाऊन हा फटका केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे, मात्र जोपर्यंत चेंडू वर क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना धावा पूर्ण करण्याचा. एकच धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 9 वर. या षटकामध्ये पूर्णपणे आपण पाहतोय बांधून ठेवलेल्या फलंदाजांना. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. पेस बाउन्स पाहायला मिळतात. दोन्ही गोष्ट या चेंडूवर पाहायला मिळाल्या होत्या. कुठल्या स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर अचानक बाउन्स होताना पाहायला मिळाला होता. चांगला वेग अचूक टप्पा या षटकामध्ये ऋषिकेश हाताळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू करतो हवाई सफर, चेंडू निघून जातोय काउंटर रिझनच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे 15 धावा. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे.
आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे आईगावदी देपोली या संघाला. समीर बॉलिंग ट्रॅकवर रसच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस वेगवान चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतोय. पंचांकडे आशापूत नजरेने पाहिलं होतं फलंदाजाने, मात्र पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल पाहायला मिळत नाही. इशारा कुठल्या प्रकारचा पाहायला मिळाला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. हा चेंडू निर्धाव आहे. चांगली सुरुवात गोलंदाजाने केलेली आहे. इथे या चेंडूला टोललं ते या फी सेपमध्ये शतरक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेके करेल काकोर रिझल्टमधून तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या एका धावेने देपोली संघाची धावसंख्या पोहोचते ती या 16वर. 40 या लक्षाचा पाठलाग आईगावदी या देपोली संघ करताना पाहायला मिळतोय. जेपी चषक 25-26 दिमागदार आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस सामना क्रमांक 5वा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहत जाईल, चेंडू निघून जाईल स्क्वेअरवरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दुसऱ्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मला दिनेश बाळराम सिंगोले यांच्या माध्यमातून स्वर्गीय बाळराम पांडुरंग सिंगोले यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आम्हाला स्वर्गीय मारुती लडकू माले यांच्या स्मरणार्थ व स्वर्गीय सुगंध मारुती माले यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले गेलेले दिनेश बाळराम सिंगोले यांच्या माध्यमातून आपण ह्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. त्यांना तृतीय पारितोषिक आपण पाहतोय जे किरण जयराम सिंगोले यांच्या माध्यमातून स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहे. पाहिल्याने जाऊ दिलं पंचाचा देखील इशारा येतो या वाईट आव्हान तथा वाईट टीमाने. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे त्यामुळे स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ किरण जयराम सिंगोले यांनी स्पॉन्सर केले. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. 9 चेंडूमध्ये 17 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे लॉब केले चेंडूला लॉफ्टेड फटका, फटक्यामध्ये वजन धाव मिळेल पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. सडक पे कडक कडक फटका पाहतोय. सलगचा रांगेमधील तिसरा षटकार षटकांची तिकडी त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि षटकालीन संघाची धावसंख्या मुसंडी मारते. धावप्लेवर पाहायला मिळते ते 29 धावा. 29 धावा इथून 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चांगल्या स्थितीमध्ये खरं तर मजबूत स्थितीमध्ये आता मात्र आईगावदी देपोली संघ पाहायला मिळतो आणि त्याचं कारण बिपिन याची आक्रमक फलंदाजी. एक क्लोज क्षेत्ररक्षक आता मात्र पाठवऱ्या उभा केला गेला आहे हे आपण पाहू शकता. स्लिप पॉइंट रिजन मध्ये त्याला उभा केला गेलेला आहे. दबाव वाढवण्यासाठी ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. अकरा धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. प्लेयर मिस यावेळी मात्र निर्धाव चेंडू गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच झाला होता, निघून जातो विकेट कमीच्या हातामध्ये. वापसी करताना 3 षटकार खर्च केल्यानंतर गोलंदाज समीर पाहायला मिळतोय. मात्र अशाच प्रकारचे सातत्याने चेंडू हाताळावे लागतील कारण समीकरण सोपं झाले. 11 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. समीर बॉलिंग ट्रॅकवर पाईपलाईन इन करून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. तर सामोरं जाईल फलंदाज बिपिन जवळ इथे 19 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. उचली घेणारा चेंडू. तर अशा प्रकारे षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर आईगावदी देपोली संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण मॅन ऑफ द सिरीज आकर्षक ट्रॉफी पाहतोय. त्यामुळे स्वर्गीय जनाबाई सीताराम शेंडे यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ सीताराम शेंडे यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचे विशेष धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला स्वर्गीय बारकुबाई किशन तारे यांच्या समोर उमेश किशन तारे यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. सन्मान चिन्ह आपण पाहतोय
जे सन्मानचिन्ह आम्हाला शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोलिवली संघाकडून आता मध्ये बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय चिन्मय. 6 मध्ये 11 हे समीकरण पाहायला मिळते. इथे मात्र पहिला चेंडू, इथे खराब क्षेत्ररक्षण, क्या सोडले की मॅच सोडले पाहावं लागेल, कारण असे या कंडिशन मध्ये अशा प्रकारची झेल तुम्हाला सोडून चालणार नाही. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात, धाव संख्या सिंगल वाढते. आता मध्ये शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे. इथे फुलटा चेंडू मात्र फायदा उचलता नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगल पेक्षा अधिक नाही. आणि आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना शेवटचे 4 चेंडूचा खेळ शेष आहे. येणारे 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 4-9चं समीकरण आपण पाहतोय. या देपोली विपक्ष कोलिवली या दोन संघामधील सामना. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज चिन्मय, अक्षयला इथे बेट केलेला आहे. एक छोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, आणि इथे या फलंदाज बाद अक्षय याची खिली संपुष्टात येते धावचीच्या रूपाने. दोन मध्ये परतताना, आणि आता मध्ये समीकरण पाहायला मिळत आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये इथून 9 धावांची आवश्यकता आहे. जमिनीची बाजू आपण बघतो स्ट्रायकर एंडला आता मध्ये बिपिन, ज्याच्या बॅट मधून 3 उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर तो थोडासा संघर्ष करताना देखील पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. आपण सामना बघतोय ऐगवती देपोली जो संघ लक्ष्याचा पाठलाग करताना. इथे मात्र चेंडूला भिरकत देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि बिग ब्लो, मोठा मसा गल्ला तो. या आशेची किरण जी होती मैदानामध्ये ती देखील आता मात्र समीकरण बदलताना आपण पाहतोय. या बिपिन बाजल्यानंतर थोडासा आता मात्र या दबावामध्ये देपोली संघ पाहायला मिळतोय, कारण शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील. या स्पर्धेचे नियमावली ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. म्हणजे 2 चेंडूमध्ये 9 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. ऐगवती देपोली संघ हा सामना जर जिंकायचा असेल तर एक षटकार, एक चौकार किंवा दोन्ही षटकार हे समीकरण आता मध्ये देपोली संघासमोर पाहायला मिळत आहे. गोलंदाज चिन्मय, ज्यांनी विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या बिपिनचं विकेट चटकवल्यानंतर त्याचा आत्मविश्वास देखील आता वाढलेला आहे. न्यू बॅटर निशाण्याला आता मध्ये शांत राहून चालणार नाही, कारण आता सॉस घ्यायला देखील जागा नाही, या फुरसत नसणार आहे. आपण पाहतोय कारण 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. इथे या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आणि आता मध्ये समीकरण खूपच अवघड बनताना पाहायला मिळतोय, कारण शेवटचा 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हे फक्त ISPL मध्ये पूर्ण होऊ शकले असतं, कारण ISPL मध्ये 9वा दिला जातोय आणि ISPL मध्ये पहिला 9वा श्रेयस कदम या फलंदाजाचे नावे आपल्याला पाहायला मिळालं होतं. पहिला ISPLचं जे पर्व झाले होते त्यामध्ये पहिला 9वा ठोकण्याचा जो विक्रम आहे तो श्रेयस कदम या फलंदाजाचे नावे आहे. इथे 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल आपण मध्ये पराभवाच्या छायेत आता मध्ये देपोली संघ पाहायला मिळतोय. बिपिनने खरं तर विजयाच्या आशा पल्लवित केल्या, त्यामध्ये तो बाजल्यानंतर आता मात्र पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे आणि पराभवाच्या छायेत सापडलेला संघ आपण मध्ये देपोली. अरे 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकलेला तो
कोलिवली संघाने अभिनंदन जयवर्धन कोलिवली जय संपादन केलेल्या कोलिवली संघाने हार्ड लाईक आई काय देऊया देपोली. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कडे बनवल्या आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलंय ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. रविके सागर बनते देखे पहिली इनिंग में सागर आणि सागरच ठरलाय या सामन्याचा सामना होईल. ज्यापासून कोलिवली संघाच्या विजयामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो सागर ठरला या सामन्याचा सामना होईल. त्याने 21 धावांचं योगदान दिलं होतं ज्यामध्ये एक षटकार 2 चौकाराचा देखील समावेश होता. सागर इज मॅन ऑफ द मॅच आणि वेदांची भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी आपण द्यायची आहे. वेदांची भोईर यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. तर पुढील इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत आमचे सकाळी समालोचक मनोज कारवे सरांचा. उद्या आपण मॅन ऑफ द मॅच केले मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. डावाला सुरुवात इनिंग सुरुवात आणि समालोचक कक्षामध्ये आपण आवाज ऐकूया आमचे सकाळी समालोचक मनोज कारवे सरांचा.